नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ओनचा उपयोग कसा इंग्लिशमध्ये करतात ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओनचा उपयोग जे फक्त स्वतःचा आहे, दुसऱ्याकडून उसने घेतलेला नाहीये किंवा शेअर करायचे असं नाहीये, तेव्हा ओनचा उपयोग होतो. जेव्हा आपण ओन यूज करणार असतो तेव्हा ओनच्या आधी आपण माय, हिज, हर, युअर, देअर, इट्स, आवर हे यूज करतो. ॲन ओन असं आपण कधी म्हणत नाही. फॉर एक्झाम्पल, माय ओन हाऊस, नॉट ॲन ओन हाऊस. दुसरं एक्झाम्पल होईल, आय वॉन्ट टू बाय माय ओन हाऊस, म्हणजे मला माझं स्वतःचं घर विकत घ्यायचं आहे. इट्स युअर ओन फॉल्ट, म्हणजे ही तुझी स्वतःची चूक आहे. वाय डू यू नीड माय कार, वाय कांट यू यूज युअर ओन, म्हणजे तुला माझी कार कशाला हवी आहे, तू तुझी स्वतःची कार का नाही वापरत. ओनचा उपयोग अजून जेव्हा आपण स्वतःची एखादी गोष्ट स्वतः करतो, दुसऱ्याकडून करून घेत नाही, तेव्हा आपण ओनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय कट माय ओन हेअर, म्हणजे मी माझे केस स्वतः कापतो, म्हणजे मी दुसऱ्याकडून कोणाकडून केस कापून घेत नाही. दुसरं एक्झाम्पल होईल, आय ग्रो माय ओन व्हेजिटेबल्स, म्हणजे मी बाहेरून बाजारातून भाज्या विकत न घेता मी माझ्या भाज्या स्वतः ग्रो करतोय. ऑन माय ओन किंवा बाय माय सेल्फचा अर्थ एकच होतो, म्हणजे अलोन, म्हणजे एकट्याने करणं एखादी गोष्ट. मग जेव्हा आपल्याला ऑन आणि ओन वापरायचं असतं तेव्हा मधल्या गॅपमध्ये आपण काय काय यूज करू शकतो. आपण यूज करू शकतो माय, हिज, हर, इट्स, आवर, देअर. तसंच बाय बरोबर जेव्हा एकट्याने करतो एखादी गोष्ट असं सांगायचं असेल तेव्हा आपण बाय माय सेल्फ, बाय युअर सेल्फ, बाय देमसेल्फ, बाय हर सेल्फ, बाय हिमसेल्फ, बाय इट सेल्फ, बाय आवर सेल्फ असा यूज होतो. आता याचं एक्झाम्पल होईल, आय लिव्ह ऑन माय ओन, म्हणजे मी माझी स्वतः एकटी राहते. तसंच बाय माय सेल्फने हे सांगायचं असेल तर आपण म्हणू आय लिव्ह बाय माय सेल्फ, म्हणजे मी माझी एकटी राहते. अजून एक एक्झाम्पल होईल, जॅक वॉज स्टडिंग ऑन हिज ओन, म्हणजे जॅक त्याचा तो एकटा अभ्यास करत होता. हेच बाय हिमसेल्फ सांगायचं असेल तर फक्त शेवटी आपण वापरणार जॅक वॉज स्टडिंग बाय हिमसेल्फ. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.